चतुर प्रधान एक राजा असतो. राजा खूप भोळा असतो. त्याचे हजामत करायला एक हजामत येत असे. तो फार चतुर असतो. तो प्रधानाबद्दल नेहमी राजांचे कान भरत असे. प्रधान प्रामाणिक होता. तो नेहमी दरबारात सर्व कामे बरोबर करायचा. राजा प्रधानाबद्दल समाधानी होता. राजा प्रधानाला आपल्या प्रमाणे वागत असे. सेवकांना पण प्रधान खूप आवडत असे. प्रधान सर्वांची प्रामाणिकपणे कामे पूर्ण करायचे. त्या गावात एक चमकासूर होता. तो ह्या हजामाचा मित्र होता असतो. त्याला प्रधानाची जागा हवी असते म्हणून तो हजामाकडून प्रधानाबद्दल राजांचे कान भरत असे. राजा इकडे एकूण तिकडे सोडून द्यायचा. त्याने एक युक्ती केली. राजाच्या वडिलांचं श्राद्ध जवळ येत होते. त्याने राजाला सांगितले, मोठे राजा म्हणजे राजाचे वडील मला स्मशानात भेटले व त्यांनी सांगितले मला पंचक्रोशाने जेवण हवे आहे. त्याने प्रधानास सोबत पाठवून द्यायचे सांगितले आहे. राजा म्हणतो, ते कसे जातील? हजाम सांगतो, त्यांना लाकडावर पंचपक्वानाने ताट घेऊन बसला घालून लाकडे पेटवून त्यावर ते मोठ्या राजाजवळ पोहोचतील. राजाने प्रधानाला वडिलांचा निरोप सांगितला व त्यांच्यासाठी पंचपक्वानाचे ताट घेऊन जायला सांगितले. प्रधान राजाची आज्ञा पाळत असे. प्रधान विचारात पडला. नदीकाठी अस्वलाचे मोठा वाडा असतो. ते अस्वल प्रधानाचे चांगले मित्र असतात. प्रधानाने आपल्या वरील प्रसंग अस्वलाला सांगितले. अस्वल म्हणाला, आम्ही आहो, तो बिनधास्त लाकडावर बैस. राजा चिंतेत होता, कारण त्यांनी माहिती होतं की लाकडाच्या जाळमधून मनुष्य येऊ शकत नाही. मग दुसऱ्या दिवशी सायंकाळी प्रधानाला त्या लाकडाच्या ढिगावर बसलेले व खालून आग लावण्याचे आले. आग लागताच धुरा झाला. मग अस्वलाने एक दिवस अगोदर लाकडाच्या ढिगापर्यंत त्याच्या वाड्यापासून भुयार केले होते. अस्वल भुयारीतून जातो व प्रधानाला घेऊन येतो. प्रधान मजेत राजाने दिले पंचपक्वान अस्वल सोबत खातो. इकडे हजामाला वाटते प्रधान मेला. राजा प्रधानाची वाट पाहत होता. एका आठवड्यानंतर प्रधान सामसूम असताना पहाटे राजवाड्यात जातो. राजा प्रधानाला बघतो. प्रधान आलेत. कसे काय आहेत मोठे राजाजी? प्रधान सांगतो, मजेत आहेत. त्यांना आपण पाठवलेल्या पंचपक्वानाचं खूप आवडली, परंतु त्यांना ते खाताना खूप त्रास होत होता. राजा विचारतो, कसला त्रास? प्रधान सांगतो, केसाचा. पंचपक्वान खाताना तोंडात द्यायचे पण केसामुळे त्यांना खाता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी हजामाला बोलवले आहे. राजा हजामाला बोलवला. शिपायांना पाठवतो. हजामात आनंदाने राजाकडे जातो. तिथे प्रधानाला बघून हजाम आश्चर्यचकित होतो. राजा सांगतो, तुम्ही आता आमच्या वडिलांचे हजामत करून या. हजामत म्हणतो, ते कसं शक्य आहे? राजा सांगतो, जसे प्रधान गेले होते तसे आपण सुद्धा हजामत करायला जा. हजामत राजाला नकार देऊ शकत नव्हता. शेवटी राजाज्ञा म्हणून हजाम जातो. हजाम लबाड होता म्हणून त्याला कायमची प्रधानाने अद्दल घडवायची होती. हजाम गेला. तो गेला, परत आला नाही. हजामाची बायको पोरं हजामत केव्हा येणार म्हणून विचार लागली. प्रधानाने सांगितले, स्वर्गात हजामत नसल्याने मोठ्या राजांनी त्यांनी त्याच्या जवळ ठेवून घेतले. त्यांच्यासाठी त्याच्या पगार दर महिन्यास तुम्हास भेटणार. प्रधानजी दर महिन्याला न चुकता हजामाकडे पगार पाठवायचे. तात्पर्य, जो दुसऱ्यासाठी खड्डे खोदतो तोच त्या खड्ड्यात पडतो. दुसऱ्याबद्दल द्वेष करू नका. तो पण आपल्याबद्दल द्वेष करणार नाही.